नवीन महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4 ते 6च्या वेळेमध्ये आम्ही धरणं आंदोलन चालू केलं आणि शिक्षकांना आता गेली 15 ते 20 वर्षापासून विनावेतन आहे. आमचे शिक्षक काही रिटायरमेंट झाले. एक मॅडम आमच्या नांदेडमध्ये रिटायरमेंट आहे. माझं 9 महिन्यावर रिटायरमेंट आहे. मला शासनाला एक विनंती करायची आहे की इंग्रजांनी सुद्धा आमच्यावर एवढा अन्याय केला नाही. भारतीयावर एवढा अन्याय आमच्या महाराष्ट्र शासनाकडून व्हायला लागला आहे का तर एका शिक्षकाला आज घडीला बरेचसे शिक्षक आमचे उपाशी आहेत. आमच्या मुली लग्नाच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्ही ड्युट्या करतो. पण आमच्याकडे शासनाचा डोळझाकपणा चालू आहे. शासनानं डोळे उघडून आमच्या पोटाचा प्रश्न मिटवावा. गेली ज्ञानदानाचं काम गेली 20 वर्षापासून विनावेतन आम्ही करत आहोत. कोणी 20% आहे, कोणी 40% आहे, कोणी 60% आहे. याचा वर आम्हाला कोणी दिलं नाही. आम्हाला हात जोडून विनंती आहे महाराष्ट्र शासनाला. आता तर आमच्या पाथरी आणि धाराशिव या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन चालू आहे. आमच्या काही सहकार्याने अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे. आम्ही कुठल्याच हिंसक वळणावर न जाता सौम्य आम्ही एक शिक्षक आहोत. समाज घडवतो आणि ज्ञानदानाचं काम ह्या जगामध्ये शिक्षक घडवते. या देशाचा पंतप्रधान असो की कुठल्याही कार्यालयातला कर्मचारी असो या शिक्षकाच्या हातून घडला जातो. मला शासनाला पुन्हाच एक अनुदानासाठी विनंती करायची आहे. आमच्या पोटाचा प्रश्न, आमच्या कुटुंबाचा प्रश्न आपण मिटवला पाहिजे. आमच्यावर एवढा मोठा अन्याय झाला नाही पाहिजे. या अन्यायापासून आपण आम्हाला मुक्त करावं एवढी माझी विनंती आहे. झालेले शासन दर शासन बदलते तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं जाते. जीवन बदलतात. बरेचसे काही विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये जे काही स्टेटमेंट दिलं जाते ते सुद्धा फिरवलं जाते आणि आमच्या पोटाच्या प्रश्नावर लात मारली जाते. महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे आज या गरिबाचे दाते म्हणून ओळखले जातात. या शिक्षण महर्षी आमचे शिक्षण मंत्री फार मोठ्या संख्येनं आम्हाला त्यांच्याकडून आशा आहे. ही आशा आमच्या पोटापाण्याची आहे. ही मिटली पाहिजे एवढेच माझी कळकळीची विनंती आहे. माझे 9 महिने फक्त या कार्यकाल राहिला आहे. 9 महिन्यामध्ये मी 60% घरी गेलो तर शासनाच्या नियमामध्ये मी शिक्षक नाही अशी व्याख्या आहे शासनाची. का तर 100% झाल्याशिवाय आम्हाला कुठलं मेडिकल बिल मिळत नाही, कोणत्याही कुठल्या फॅसिलिटी मिळत नाहीत. जे काय मिळते आणि पेन्शन नाही कुठलं नसताना सुद्धा आम्ही ज्ञानदानाचं काम करत आहोत. शासनाला माझ्या आणखीन पुन्हाचं फार मोठ्या आम्ही आशेनं या महाराष्ट्रामध्ये ज्ञानदानाचं काम केलं आहे. त्या आशेनं काम करत असताना आम्हाला ह्या आशा निराशा होऊ नये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये शिक्षक हा एका गावाला बिघडू शकते. महाराष्ट्र शासनाला मला विनंती करायची आहे की आम्हा गरिबांना सगळ्या शिक्षकांना आपण मायबाप म्हणून आमच्याकडे पाहावं. अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने आम्ही एका गावाला बिघडल्याशिवाय राहणार नाही. शिक्षकाची ताकद येणाऱ्या विधानसभेत दाखवू एवढे बोलतो मी आणि माझं 2 शब्द समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा अरे कोण म्हणतं देत नाही अरे असं कसं देत नाही अरे पगार आमच्या हक्काचा पगार आमच्या हक्काचा अरे 100% अनुदान अनुदान आमच्या हक्काचं असं कसं देत नाही आमच्या हक्काचा